राज्यसेवा मेन्स 2017च्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न आपण इथे पाहू. प्रश्न आहे मॅच द फॉलोइंग. इथे दोन कॉलम दिलेले आहेत. एकीकडे हँगर, स्टेबल, केनल, हाईव असे 4 शब्द दिलेले आणि दुसरीकडे इथे ए प्लेस फॉर हॉर्सेस, ए प्लेस फॉर डॉग्स, ए प्लेस फॉर बीज आणि ए प्लेस फॉर हाऊसिंग एरोप्लेन्स. तर आपल्याला या आता इथं प्लेस फॉर हॉर्सेस म्हणजे घोड्यांसाठीची जागा. मग ह्या 4 नामापैकी एक नाम आपल्याला निवडायचं आहे जागेचं. तर घोडे ठेवतात किंवा घोडे बांधतात ती जागा, त्या जागेला काय नाव आहे तर ते आपल्याला माहिती असलं पाहिजे ते नाम. त्याच्यानंतर ए प्लेस फॉर डॉग्स, कुत्र्याला जिथे ठेवतात किंवा कुत्रा जिथे राहतो ते ती जागा, कुत्र्याची राहण्याची जागा किंवा कुत्र्याला ठेवण्याची जागा, याला काय नाव आहे. त्याच्यानंतर ए प्लेस फॉर बीज, बीज म्हणजे मधमाशा. मधमाशा जिथे राहतात ते मधमाशाचं जे पोळं आहे त्याला काय म्हणतात. त्याच्यानंतर ए प्लेस फॉर हाऊसिंग एरोप्लेन्स, विमाने ठेवण्याची जागा. तर यांना काय नावं आहेत हे नावं माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. आता आपण पाहूया. आता इथे पहिलं नाम दिलेलं आहे हँगर. आता हँगर म्हटलं की आपल्याला कपडे लटकवायचं हँगर असं डोळ्यासमोर येतं. पण कपडे लटकवायचं जे हँगर आहे त्याचं स्पेलिंग आहे HANGER आणि आपल्याला दिलेलं आहे स्पेलिंग HANGAR. तर हँगर, हे हँगर म्हणजे एक प्रकारचं हुक आहे. पण हे जे हँगर आहे हे विमाने ठेवण्याची जागा आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे स्टेबल. आता स्टेबल आपल्याला हा शब्द माहिती आहे. स्टेबल म्हणजे स्थिर. पण स्टेबल म्हणजे स्थिर जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा ते होतं विशेषण, ॲडजेक्टिव्ह. पण इथे आपल्याला नाम दिलेले आहे. तर स्टेबल म्हणजे तबेला, म्हणजे घोड्यांना ठेवायची जागा, म्हणजे ए प्लेस फॉर हॉर्सेस. त्याच्यानंतर तिसरं आहे केनल. केनल हे कुत्रे ठेवण्याची जागा असते. कुत्रा जिथे राहतो त्याला केनल म्हणतात. एक छोटंसं घरा टाईप असतं. मोठमोठ्या घरांमध्ये कुत्र्याला स्पेशली केनल मध्ये ठेवतात. त्याच्यानंतर हाईव. हाईव म्हणजे मधमाशाचं पोळं. तर मधमाशा जिथे राहतात ती जागा, प्लेस फॉर बीज, हे हाईव असतं. तर अशा नामावर हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे राहायची जागा कोणती आहे प्राण्यांची ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्याचप्रमाणे प्राण्यांचे आवाज, वेगवेगळ्या प्राण्यांच्या आवाजाला काय नाम दिलेलं आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे नामावर भरपूर काही प्रश्न विचारले जाऊ शकतात वेगवेगळ्या टॉपिकवर त्याच्या. आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे चूज द क्वेश्चन टॅग ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. क्वेश्चन टॅग. आता आपण मराठीमध्ये बोलताना कळत नकळत क्वेश्चन टॅग वापरत असतो. आपण बाहेर जायचं का हा एक क्वेश्चन टॅग आहे मराठीतला. तसं इंग्रजीमध्ये सुद्धा क्वेश्चन टॅग आहे. तर क्वेश्चन टॅग आपल्याला दिलेलं वाक्य आहे यू आर न्यू अराउंड हिअर. यू आर न्यू अराउंड हिअर. क्वेश्चन टॅग कसा तयार होतो तर क्वेश्चन टॅग हा सहाय्यकारी क्रियापद म्हणजे हेल्पिंग व्हर्ब प्लस वाक्याचा सब्जेक्ट आणि प्लस क्वेश्चन मार्क या 2 घटकांनी मिळून तयार होतो. म्हणून वाक्याचा सब्जेक्ट म्हणजे कर्ता कोण आहे तो कर्ता इथं आला पाहिजे. आणि वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब कोणतं वापरलेलं आहे तर इथं RE दिलेलं आहे. RE म्हणजे हा आरचा शॉर्ट फॉर्म असतो. जेव्हा यू आणि आर 2 शब्द एकत्र आणले जातात तेव्हा हे ए निघून जातं आणि त्याच्याऐवजी इथं ॲपॉस्ट्रोफी एस दिलेलं असतं. जेव्हा आपल्याला आय ॲम लिहायचं असतं तेव्हा आपण हे
एम या पद्धतीने लिहू शकतो. आय एम असं आहे. हे एम म्हणजे एम असतं. तसं इथं यू आर, हे आर ई म्हणजे आर आहे. पण हे आर आणि हे यू, तर हे इथंच आहे आणि इथे सुद्धा आहे. पण वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग हा नकारार्थी केला जातो आणि वाक्य नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी केला जातो. इथे यू आर न्यू अराउंड हिअर हे वाक्य होकारार्थी आहे म्हणून याचा क्वेश्चन टॅग नकारार्थी झाला पाहिजे. म्हणून आरंट आय याला एन टी म्हणजे नॉट लावलं जातं आणि क्वेश्चन टॅग तयार केला जातो. आरंट यू आणि क्वेश्चन मार्क. इथे वाक्यातलं सहाय्यकारी क्रियापद घेतलेलं आहे हेल्पिंग वर्ब आणि सब्जेक्ट घेतलेला आहे. वाक्य होकारार्थी आहे म्हणून क्वेश्चन टॅग हा नकारार्थी केलेला आहे. म्हणून बी हे ऑप्शन बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. आय नो द मॅन हु वॉज हिअर यस्टरडे. इथे परीक्षेमध्ये हु वॉज हिअर यस्टरडेला अंडरलाईन केली होती आणि विचारलं होतं की हा कोणता क्लॉज आहे. तर क्लॉज म्हणजे पोटवाक्य. एका वाक्यात दुसरं वाक्य असतं किंवा एका वाक्यात अनेक वाक्य असू शकतात, ते त्याचे पोटवाक्य असू शकतात. तर आय नो द मॅन हु वॉज हिअर यस्टरडे, इथे हु वॉज हिअर यस्टरडे ही एक वाक्याचा भाग आहे. इथे दोन भाग पडतात, आय नो द मॅन आणि हु वॉज हिअर यस्टरडे. हा जो WH शब्द आहे याच्यापासून जो क्लॉज तयार होतो WH शब्दापासून त्याला म्हणतात सब ऑर्डिनेट क्लॉज. आणि राहिलेला असतो मेन क्लॉज. वाक्यामध्ये WH शब्द आला आणि त्याच्यानंतर एक त्या WH शब्दानंतर जर वाक्याचा भाग तयार होत असेल हु वॉज हिअर यस्टरडे जो इथे काल होता, तर ह्या पूर्ण भागाला सब ऑर्डिनेट क्लॉज म्हटलं जातं. म्हणजे आपल्याला WH शब्दापासून अंडरलाईन करावी लागते आणि तो क्लॉज सब ऑर्डिनेट क्लॉज. आता हा सब ऑर्डिनेट क्लॉज जो आहे हा कोणता क्लॉज आहे. ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे का नाऊन क्लॉज आहे का ॲडव्हर्ब क्लॉज आहे का नाऊन फ्रेज आहे. आता नाऊन फ्रेज तर नाहीच कारण हा क्लॉज आहे. फ्रेज म्हणजे शब्द समूह आणि क्लॉज म्हणजे वाक्याचा असा भाग ज्याच्यामध्ये किमान कर्ता आणि क्रियापद असलं पाहिजे. तर इथे हु हा जो WH शब्द आहे हा स्वतः कर्त्याचं काम करतो आणि त्याच्यामध्ये क्रियापद आहे म्हणजे हा पूर्ण क्लॉज आहे. फ्रेज नाही म्हणजे हे चौथं उत्तर नाही आहे तुमचं. या तिन्हीपैकीच एक उत्तर आहे. तर इथं ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे का नाऊन क्लॉज आहे का ॲडव्हर्ब क्लॉज आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला क्लॉजची पूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. नाऊन क्लॉज काय असतो, ॲडजेक्टिव्ह क्लॉज काय असतो, ॲडव्हर्ब क्लॉज काय असतो, कसे ओळखायचे. तर ओळखण्याच्या काही ट्रिक्स आहेत त्या मी क्लॉज शिकवताना तुम्हाला सांगेलच. तर इथं थोडक्यात सांगतो की या हुच्या अगोदर हे जे नाम आलेलं आहे आय नो द मॅन, मी त्या माणसाला ओळखतो. कोणत्या माणसाला? जेव्हा हु हुम यांच्या अगोदर जर नाम असेल आणि त्या नामाला तुम्ही कोणता कोणती कोणते कोणत्या यांनी प्रश्न विचारला आणि उत्तराच्या स्वरूपात जर हा क्लॉज मिळाला तर तो ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतो. हे तुम्हाला प्रॅक्टिसनं जमवून जाईल कारण आपण जास्तीत जास्त वाक्यांनी प्रॅक्टिस केली तर क्लॉजेस फटाफट ओळखता येतात. आय नो द मॅन, मी त्या माणसाला ओळखतो जो काल इथे होता. तर कोणत्या माणसाला? जो काल इथे होता. तर आपल्याला या मॅनला या नामाला कोणता कोणती कोणते ह्या शब्दांनी प्रश्न विचारला असता उत्तराच्या स्वरूपात आपल्याला हा क्लॉज मिळतो. जेव्हा नामाला प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला विशेषण म्हणजेच ॲडजेक्टिव्ह क्लॉज मिळतो. तर हा क्लॉज आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज. तर मित्रांनो, पेपर राज्यसेवा मेन्सचा असू द्या, पेपर PSISTI कंबाईन परीक्षेचा असू द्या, पेपर सरळ सेवा परीक्षेचा असू द्या, इंग्लिश हे सगळीकडे जवळपास सारखंच असतं आणि त्याचा अभ्यासही जवळपास सारखाच करावा लागतो. राज्यसेवा आहे म्हणून भरपूर अभ्यास लागतो, PSISTI आहे म्हणून थोडं कमी, सरळ सेवेला अजून कमी, असं काहीही नसतं. सगळ्यांना सारखाच अभ्यास लागत असतो कारण कोणत्या परीक्षेत कशावर प्रश्न विचारले जातील हे कुणीही सांगू शकत नाही. म्हणून आपल्याला प्रत्येक म्हणजे इंग्रजी विषयाचा
विषयामधल्या प्रत्येक टॉपिकचा सखोल अभ्यास असणं आवश्यक आहे. मग ते नाऊन असेल, कारण काही जणांना काय वाटतं की टेन्स म्हणजे सगळं ग्रामर. तसं नसतं. इंग्रजीमध्ये नाऊनही तेवढंच इम्पॉर्टंट आहे, प्रोनाऊन तेवढंच इम्पॉर्टंट आहे, टेन्स तेवढंच इम्पॉर्टंट आहे, क्लॉजेस इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक गोष्ट ही महत्त्वाची आहे. साधा क्वेश्चन टॅग हा सुद्धा महत्त्वाचा आहे. आर्टिकल्ससुद्धा महत्त्वाचे आहेत, कारण आर्टिकलवर सुद्धा प्रत्येक परीक्षेत प्रश्न येतच असतो. टेन्सवर येत असतो, नाऊनवर येत असतो. त्यामुळं कुठल्याही टॉपिककडे दुर्लक्ष करून चालत नाही. म्हणून आपल्याला आता याच्यानंतरचं लेक्चर जे आहे ते आता आपण डायरेक्ट सिलेबसला हात घालणार आहोत आणि प्रत्येक टॉपिक अगदी बेसिकपासून डीप लेवलपर्यंत आपण अभ्यासणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण पेपरमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात हे बघितलेलं आहे. आता इंग्रजीचा सिलेबस नेमका काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे. तर इथं बोर्डवर मी काही इंग्रजीचे टॉपिक्स लिहिलेले आहेत. आपल्याला किती टॉपिक्सची तयारी करावी लागते इंग्रजी ग्रामरची जर तयारी करायची असेल तर आपण पाहूया थोडक्यात. तर इथे सुरुवातीला मी हे 8 पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती लिहिलेल्या आहेत. नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, वर्ब, प्रेपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन. तर नाऊन, मग नाऊनमध्ये काय स्टडी करायचं? तर नाऊनमध्ये टाईप्स ऑफ नाऊन स्टडी करायचे. नामाचे प्रकार 5. मग त्या 5 प्रकारामध्ये पुन्हा एकवचनी नाम, अनेकवचनी नाम हे सुद्धा आपल्याला स्टडी करावं लागतं. तर नाऊन हा टॉपिक आपल्याला पूर्ण स्टडी करावा लागतो. त्याच्यानंतर प्रोनाऊनमध्ये सुद्धा तसंच. प्रोनाऊनचे प्रकार, त्यांचे युजेस आपल्याला पाहावे लागतात. ॲडजेक्टिव्हचं सुद्धा अगदी तसंच आहे. हां, आणि आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं की परीक्षेमध्ये एक प्रश्न आला होता, अँड ॲडव्हर्ब क्वालिफाईज डॅश डॅश डॅश. म्हणजे आपल्याला ॲडव्हर्बची व्याख्या विचारली गेलेली आहे. तर अशाच एका परीक्षेला ॲडजेक्टिव्हची सुद्धा व्याख्या विचारली गेली होती. प्रोनाऊनची सुद्धा विचारल्या जाऊ शकते. तर अशा ह्या पार्ट्स ऑफ स्पीचचे जे आहेत त्यांच्या व्याख्या आपल्याला पाठ असणं आवश्यक आहे. त्यांचं कार्य आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर वर्ब हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यामध्ये वर्बचे प्रकार वेगवेगळे, ट्रान्झिटिव्ह वर्ब, इनट्रान्झिटिव्ह वर्ब, रेग्युलर वर्ब, इरेग्युलर वर्ब, स्टॅटिक वर्ब, डायनामिक वर्ब वगैरे असे वर्बचे प्रकार आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि ह्या वर्बवरूनच आपल्याला टेन्सकडे जाता येतं. टेन्ससुद्धा खूप महत्त्वाचा आहे, जो या वर्ब विषयावरच आधारित आहे. त्याच्यानंतर प्रेपोजिशन हा फार मोठा टॉपिक आहे, अतिशय वास्ट असा. याचा स्टडी 1 आणि 2 दिवसामध्ये होऊ शकत नाही, कारण खूप प्रेपोजिशन आहेत आणि परीक्षेत विचारले जाणारे जे प्रेपोजिशन असतात ते म्हणजे शब्दांना जोडून येणारे प्रेपोजिशन असतात विचारलेले. फॉर एक्झाम्पल पहा, लुक ॲट, लुक ऑन, लुक डाऊन अपॉन, लुक आफ्टर वगैरे वगैरे. लुकला जोडून येणारे हे जे ॲट, ऑन, आफ्टर वगैरे वगैरे हे जे आहेत हे प्रेपोजिशनसारखं काम करत असतात. आणि मग वाक्याच्या अर्थानुसार आपल्याला ते वापरावे लागतात. तर प्रेपोजिशन हे कोणत्या शब्दानंतर कोणतं प्रेपोजिशन वापरायला पाहिजे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. किमान एक 200-300 शब्दांची प्रेपोजिशन आपल्याला माहिती असली पाहिजे. खूप वास्ट असा टॉपिक आहे हा, पण एकदा केल्यावर सोपं आहे. फक्त ते पाठांतर पाहिजे याला. त्याच्यानंतर कंजंक्शनमध्ये आता कंजंक्शन हा जो टॉपिक आहे याच्यामध्ये कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन असे 2 प्रकार असतात. या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणजे जोडणारा शब्द. आपण जर 2 वाक्य जोडायचे असतील तर एखादं कंजंक्शन वापरतो. तो आला आणि मग आम्ही बाहेर गेलो आणि हे कंजंक्शन आपण इथं वापरलेलं म्हणजे इंग्लिशमध्ये अँड वापरलेलं आहे. मग हे अँड हे जे कंजंक्शन आहे हे जेव्हा आपण वापरतो तेव्हा 2 वाक्यापासून एक तिसरं वाक्य तयार होतं, ते म्हणजे कंपाऊंड सेंटेन्स आहे. तर कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जेव्हा आपण वापरतो तेव्हा कंपाऊंड सेंटेन्स तयार होतं आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन जेव्हा आपण वापरतो तेव्हा कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार होतो. म्हणजे कंजंक्शनपासून आपल्याला टाईप्स ऑफ सेंटेन्सकडे जाता येतं.
आपण जेव्हा कंजंक्शन वापरू तेव्हा आपोआपच कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस तयार होतील. सिंपल सेंटेन्समध्ये कंजंक्शन नसतं. त्याच्यानंतर इंटरजेक्शन. इंटरजेक्शनला मराठीमध्ये उद्गारवाचक म्हणतात. इंटरजेक्शन म्हणजे केवळ प्रयोग यावे, याच्यामध्ये उद्गार येत असतात. तर हे सुद्धा महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर आर्टिकल्स. पेपर कुठलाही असू द्या, सरळ सेवा असो, कंबाईन एक्झामचा असो किंवा राज्यसेवा मेन्सचा इंग्रजी असो, ह्या तिन्ही परीक्षेचं जे इंग्रजी आहे त्याच्यामध्ये किमान एक तरी प्रश्न आर्टिकलवर असतो. त्याच्यामुळं आपल्याला आर्टिकलचे सगळे नियम पाठ पाहिजेत. आर्टिकल आहेतच 3, ए अँड द, आणि त्याच्यावर एक प्रश्न, कधी कधी 2 प्रश्न असतात, किमान एक तरी प्रश्न असतो. त्याच्यानंतर क्वेश्चन टॅग. आर्टिकल, क्वेश्चन टॅग हे अतिशय सोपे असे टॉपिक आहेत, यांची तयारी सहजपणे होऊ शकते. त्याच्यानंतर जिरंड, पार्टिसिपल आणि इन्फिनिटिव्ह. आता हे धातुसाधित नाम, धातुसाधित विशेषण वगैरे वगैरे असं यांना म्हटलं जातं. जिरंड हे धातुसाधित नाम असतं, पार्टिसिपल हे धातुसाधित विशेषण असतं, इन्फिनिटिव्ह हा सुद्धा एक नामाचाच प्रकार आहे, पण क्रियापदापासून, हे तिन्ही क्रियापदापासून तयार झालेले असतात. तर यांचा वापर हा महत्त्वाचा असतो आणि यांचं आयडेंटिफिकेशन हे महत्त्वाचं असतं. दिलेल्या वाक्यात जिरंड आहे का पार्टिसिपल आहे का इन्फिनिटिव्ह आहे हे ओळखा, असे प्रश्न येऊ शकतात. त्याच्यानंतर मूड. तर मूड हा जो विषय आहे, टॉपिक आहे, याच्यामध्ये 3 प्रकारचे मूड असतात. एक असतो इंडिकेटिव्ह मूड, एक असतो इम्परेटिव्ह, आणि तिसरा असतो सब्जेक्टिव्ह मूड. तर इंडिकेटिव्ह मूड, इम्परेटिव्ह मूड आणि सब्जेक्टिव्ह मूड. तर वाक्य दिलं जातं परीक्षेत आणि विचारलं जातं की याचा मूड कोणता आहे. मूड म्हणजे आपले जे मूड असतात, हा मूड चेंज झाला, तो मूड चेंज झाला, ते मूड वेगळे, आणि या इंग्रजी ग्रामरमधले मूड वेगळे. ह्या मूडचा अर्थ आहे मूड म्हणजे काय, द वे इन विच ए व्हर्ब इज यूज्ड इन ए सेंटेन्स. म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये व्हर्ब कोणत्या पद्धतीनं वापरलेलं आहे हे सांगणं म्हणजे त्या वाक्याचा मूड सांगणं आहे. तर 3 मूड असतात. आपण ते मूड या टॉपिकमध्ये बघूया, ते कशी ओळखायचे काय, कारण मूड फक्त ओळखायलाच येत असतात. त्याच्यानंतर मॉडल्स. मॉडल्समध्ये विल, शाल, वुड, शुड, कॅन, कोड, मे, माइट, मस्ट, ऑट टू, यूज टू, नीड टू, डेअर टू, हे सगळे मॉडल्स आहेत. हॅव टू, हॅज टू, हॅड टू हे सुद्धा आहेत. आणि यांचे उपयोग आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे की कॅन वापरल्यावर ते वाक्य काय दर्शवतं, ॲबिलिटी दर्शवतं का पॉसिबिलिटी दर्शवतं वगैरे वगैरे. तर ते वाक्य काय दर्शवतं हे आपल्याला परीक्षेत विचारलं जातं. त्याच्यानंतर टेन्स. आता या पूर्ण ग्रामरमध्ये टेन्स हा महत्त्वाचा असतो. का, कारण प्रत्येक परीक्षेमध्ये टेन्सवर किमान एक तरी प्रश्न असतो, एकपेक्षा जास्त सुद्धा असू शकतात. तर टेन्समध्ये मग प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स, पुन्हा त्यांचे प्रकार आणि त्यांचे उपयोग हे महत्त्वाचे आहेत. व्हॉइस म्हणजे प्रयोग. त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग. मराठीमध्ये 3 प्रयोग आहेत, पण इंग्रजीमध्ये फक्त 2च प्रयोग आहेत, ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह. परीक्षेमध्ये 3 वाक्य 4 वाक्य दिले जातात आणि खालीलपैकी पॅसिव्ह वाक्य ओळखा, खालीलपैकी ॲक्टिव्ह वाक्य ओळखा असे प्रश्न दिले जाऊ शकतात. किंवा एखादं वाक्य दिलं जाऊ शकतं, त्याचं व्हॉइस चेंज करा, ते वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसचं असू शकतं आणि खाली आपल्याला ऑप्शनमध्ये त्याचे पॅसिव्ह व्हॉइस दिलेले असू शकतात, त्याच्यामधून आन्सर फाइंड आउट करा असं दिलेलं असतं. किंवा कधी कधी पॅसिव्ह व्हॉइस दिलं जाऊ शकतं वरती प्रश्नामध्ये आणि ऑप्शनमध्ये त्याचं ॲक्टिव्ह व्हॉइस दिले जाऊ शकतात. तर ॲक्टिव्हचं पॅसिव्ह आणि पॅसिव्हचं ॲक्टिव्ह करणं आपल्याला जमलं पाहिजे. तर त्याच्यासाठी फक्त एक 8 नियम आहेत. तर ते 8 नियम जर आपण पाठ केले तर ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस अतिशय सोपं आहे, त्याच्यात काहीच अवघड नाही. आपण एका सेकंदामध्ये उत्तर काढू शकतो त्याचं. त्याच्यानंतर आहे नॅरेशन. नॅरेशन म्हणजे कथन.
तर प्रत्यक्ष कथन अप्रत्यक्ष कथन म्हणजे डायरेक्ट नॅरेशन इनडायरेक्ट नॅरेशन, त्याला डायरेक्ट स्पीच इनडायरेक्ट स्पीच असं सुद्धा म्हणतात. तर परीक्षेमध्ये याच्यावर सुद्धा एखादा प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, मी आत्ताच सांगितलंय की हे जे कंजंक्शन आहे, कंजंक्शन जेव्हा आपण वापरतो तेव्हा वाक्याचा प्रकार बदलतो. कंजंक्शन वापरल्यावर वाक्य एक तर कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्स होऊ शकतं, आणि कंजंक्शन जर वापरलं नाही तर ते वाक्य सिंपल होऊ शकतं. तर टाइप्स ऑफ सेंटेन्सेसमध्ये आपल्याला सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्सेसचा स्टडी करायचा आहे. सिंपल सेंटेन्समध्ये मराठीमध्ये साधं किंवा केवळ वाक्य म्हणतात. कंपाऊंड सेंटेन्सला मराठीमध्ये संयुक्त वाक्य म्हणतात, आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्सला मराठीमध्ये मिश्र वाक्य म्हणतात. जर तुम्हाला मराठीमध्ये साधं, संयुक्त आणि मिश्र या तिन्ही वाक्यांसंबंधी चांगली माहिती असेल, नॉलेज असेल, तर तुम्ही इंग्रजीमध्ये सुद्धा अगदी सहजपणे हे सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस ओळखू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर क्लॉजेस. हा क्लॉजेस जो पार्ट आहे याच्यावर सुद्धा एक्झाममध्ये विचारलं जातं. क्लॉज म्हणजे वाक्य दिलं जातं, वाक्यामध्ये अर्धा भाग अंडरलाईन असतो आणि विचारलं जातं की हा अंडरलाईन केलेला पार्ट जो आहे तो कोणता क्लॉज आहे. ऑप्शनमध्ये असतं नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ॲडव्हर्ब क्लॉज, हे तिन्ही नावं तर असतातच. अजून एखादा ऑप्शन असतो, कुठं मेन क्लॉज, कुठं सबऑर्डिनेट क्लॉज वगैरे वगैरे, असे काहीतरी ऑप्शन असतात. पण 4 ऑप्शन दिले जातात. आपल्याला योग्य ऑप्शन फाइंड आउट करावं लागतं. म्हणजे आपल्याला नाउन क्लॉज ओळखणे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज ओळखणे आणि ॲडव्हर्ब क्लॉज ओळखणे जमलं पाहिजे. आणि हे ओळखायचे काही ट्रिक्स आहेत. क्लॉज ओळखणं अतिशय सोपं आहे, ते फक्त ट्रिक्सवर येतं, त्याला फारसा अभ्यास लागत नाही. त्याच्यामुळं घाबरायची काहीच गरज नाही क्लॉजला, कारण क्लॉज म्हणलं की पुष्कळ जण म्हणतात खूप अवघड असतं. अवघड वगैरे काही नाही, फक्त काही ट्रिक्स फॉलो केल्या तर क्लॉज इझिली येऊ शकतो. त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मेशनमध्ये अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह. म्हणजे अफर्मेटिव्ह म्हणजे काय, होकारार्थी वाक्य. निगेटिव्ह म्हणजे काय, नकारार्थी वाक्य. आपल्याला परीक्षेत अफर्मेटिव्ह वाक्य दिलं जाऊ शकतं आणि त्याचं निगेटिव्ह वाक्य बनवा असं सांगितलं जातं, आणि खाली 4 ऑप्शन असू शकतात. तर होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य शोधून काढणं ते अतिशय सोपं आहे. त्याच्यानंतर असर्टिव्ह, इंटरोगेटिव्ह. असर्टिव्ह म्हणजे विधानार्थी आणि इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक. विधानार्थी वाक्याचं प्रश्नार्थक किंवा प्रश्नार्थक वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर केलं जातं. परीक्षेमध्ये एखाद्या वेळेस इंटरोगेटिव्ह सेंटेन्स देतात, त्याचं असर्टिव्ह सेंटेन्स करायला सांगितलं जातं, ते पण अतिशय सोपं आहे. त्याच्यानंतर एक्सक्लेमेटरी म्हणजे उद्गारवाचक वाक्य आणि असर्टिव्ह म्हणजे विधानार्थी वाक्य. जसं प्रश्नार्थक विधानार्थी आहे तसं उद्गारवाचक विधानार्थी आहे. उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी करावं लागतं किंवा विधानार्थीचं उद्गारार्थी करायला सांगितलं जातं एक्झाममध्ये, तर ते सुद्धा अतिशय सोपं आहे, ते आपण बघूया. त्याच्यानंतर इथे डिग्री याच्यामध्ये पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री या 3 डिग्रीचा समावेश होतो. या 3 डिग्रीमध्ये आता पॉझिटिव्ह डिग्री म्हटलं तर त्याच्यामध्ये ॲज सो ॲज हे शब्द येतात. म्हणजे डिग्री ओळखणं सोपं आहे. तुम्ही जर हे 2 शब्द लक्षात ठेवले, ॲज आणि सो ॲज, तर तुम्हाला ही डिग्री ओळखता येते की ही पॉझिटिव्ह डिग्री आहे. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये मोर दॅन किंवा एखाद्या शब्दाला ER प्रत्यय लागलेला असतो. समजा स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंगचं स्ट्रॉंगर, किंवा बेटर, गुडची बेटर कंपॅरेटिव्ह आहे. बेटर दॅन, स्ट्रॉंगर दॅन किंवा मोर दॅन, हे दॅन जे आहे हे कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये येतं. आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये शब्दाला EST प्रत्यय असतो किंवा शब्दाच्या आधी मोस्ट वापरलेलं असतं. तर याच्यावरून आपण डिग्री ओळखू शकतो आणि चेंज करू शकतो. तर काही नियम जर लक्षात ठेवले तर डिग्री अतिशय सोपी आहे बदलायला. आणि परीक्षेमध्ये वाक्य दिलं जातं आणि सांगितलं जातं की या वाक्याला पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये बदला, या वाक्याला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये बदला, या वाक्याला सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये बदला, आणि ऑप्शनमध्ये तर वाक्य दिलेले असतात 4 असं. तर कोणती डिग्री विचारलेली आहे, प्रश्न वाचणं अतिशय महत्त्वाचं असतं. कारण काय असतं, परीक्षेमध्ये वाक्य दिलं जातं आणि सांगितलं जातं प्रश्नामध्ये की या वाक्याची कंपॅरेटिव्ह डिग्री करा, आणि खालच्या ऑप्शनमध्ये त्या वाक्याची पॉझिटिव्ह डिग्री केलेली असते आणि सुपरलेटिव्ह डिग्रीसुद्धा सुपरलेटिव्ह डिग्री केलेली असू शकते किंवा अजून 1-2 वाक्य असू शकतात. पण लक्षात ठेवा,
प्रश्न काय विचारलेला आहे हे महत्त्वाचं आहे. वाक्य दोन्ही बरोबर असू शकतात. समजा कंपॅरेटिव्ह डिग्री दिलेली आहे तर त्याची पॉझिटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री तुम्हाला विचारली सुपरलेटिव्ह, पण तिथं पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्यसुद्धा बरोबर असू शकतं त्याचं, आणि सुपरलेटिव्ह डिग्रीचं तर असणारच, पण तुम्हाला पॉझिटिव्हचं वाक्य निवडायचं नाही आहे, सुपरलेटिव्हचं निवडायचं आहे. त्यासाठी प्रश्न वाचणं फार गरजेचं आहे. म्हणून प्रश्नावर कॉन्सन्ट्रेट करा की तुम्हाला विचारलं काय. ठीक आहे. त्याच्यानंतर सिंथेसिस म्हणजे काय, तर एकत्रीकरण म्हणजेच कॉम्बिनेशन. म्हणजे आपल्याला 2 वाक्य दिले जातात, कधी कधी 3 वाक्य दिले जातात आणि त्याचं एकत्रीकरण करावं लागतं. तर प्रश्न कसा असतो, कंबाईन द फॉलोइंग 2 सेंटेन्सेस सो ॲज टू मेक ए सिम्पल सेंटेन्स, किंवा कंबाईन द फॉलोइंग 2 or 3 सेंटेन्सेस टू मेक ए कंपाऊंड सेंटेन्स किंवा ए कॉम्प्लेक्स सेंटेन्स. तर तुम्हाला 2 वाक्य किंवा 3 वाक्य जोडून सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स किंवा कॉम्प्लेक्स सेंटेन्स या तिन्हीपैकी एक वाक्य तयार करायला सांगितलं जातं. नेमकं कोणतं वाक्य सांगितलेलं आहे हे पाहणं गरजेचं आहे. आणि सिंपल सेंटेन्स म्हणल्यावर त्याच्यात कंजंक्शन नसतं. कंपाऊंड सेंटेन्स म्हणल्यावर त्याच्यात विशिष्ट कंजंक्शन असतात, ते असतात कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. तुम्ही जर फक्त कंजंक्शन पाठ केले, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन अँड, ऑर, बट, नॉट ओनली बट ऑल्सो, आयदर ऑर, नायदर नॉर, ॲज वेल ॲज वगैरे वगैरे, तर हे कंजंक्शन पाठ केलं तुम्ही तर तुम्ही ते कंजंक्शन पाहूनच वाक्य कोणतं आहे हे ओळखू शकता. आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे याच्यामध्ये जास्तीत जास्त WH वर्ड असतात. त्याच्यानंतर दॅट, सो दॅट, इन ऑर्डर दॅट वगैरे वगैरे, दो, ऑल्दो, इवन, इफ, अनलेस, अनटिल वगैरे वगैरे, हे कंजंक्शन कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. तुम्ही जर हे कंजंक्शन पाठ केले तर तुम्हाला वाक्य तेव्हाच ओळखता येईल, म्हणजे लगेच ओळखता येईल ते की वाक्याचा प्रकार कोणता आहे. आणि त्याच्यावरून आपण सिंथेसिस वरचा प्रश्न अतिशय व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करू शकतो. त्याच्यानंतर रिकन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्सेस. पहा, आपल्याला 4 वाक्य दिले जाऊ शकतात आणि ABCD हे असे 4 वाक्य असतात तिथे, आणि हे 4 वाक्य व्यवस्थित अर्थपूर्ण क्रमाने जोडून एक छोटासा पॅरेग्राफ आपल्याला तयार करावा लागतो. तर हे थोडंसं अवघड आहे का, कारण ह्या 4ही वाक्यांचे अर्थ लावावे लागतात आणि अर्थाप्रमाणे ते एकानंतर एक जोडावे लागतात. तर याच्यासाठी आपल्याला त्या वाक्याचे अर्थ कळणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी थोडासा डीप स्टडी लागतो. याच्यामध्ये तुमचं ग्रामर आणि व्होकॅब्युलरी चांगलं असणं गरजेचं आहे. तर हा व्होकॅब्युलरी प्लस ग्रामरवरचा क्वेश्चन आहे आणि थोडासा रिजनिंग टाईप आहे. तुम्हाला ते जोडता आले पाहिजेत वाक्य एकमेकांशी. त्याच्यानंतर सफिक्स प्रिफिक्स याच्यावर सुद्धा गेल्या 1-2 पेपरमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत. म्हणजे शब्द दिला जातो. एका पेपरमध्ये असं दिलं होतं, एका कॉलममध्ये असे 4 शब्द दिले होते आणि दुसऱ्या कॉलममध्ये त्यांचे सफिक्स दिले होते. म्हणजे सफिक्स म्हणजे प्रत्यय आणि प्रिफिक्स म्हणजे उपसर्ग. प्रत्यय हा शब्दाच्या नंतर लागतो आणि प्रिफिक्स हा शब्दाच्या अगोदर लागतो. तर एकीकडे शब्द आणि एकीकडे सफिक्स. समजा आता ट्रबल हा शब्द दिलेला आहे आणि इकडे 4 सफिक्स दिले आहेत. मग ट्रबलला मग आता कोणता सफिक्स लागू शकतो? ट्रबल फुल, ट्रबल लेस, ट्रबल सम, ट्रबल ING वगैरे वगैरे काय जे असतील ते. तर नेमका कोणता सफिक्स लागू शकतो हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. तर शब्द आणि त्यांना लागणारी सफिक्स हे स्टडी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे WH क्वेश्चन्स. प्रश्न, WH प्रश्न म्हणतात त्याला. तर ह्या प्रश्नाची रचना कशी असते हे माहिती असणं गरजेचं आहे. कारण आपल्याला एक्झाममध्ये 4 प्रश्न दिले जाऊ शकतात, म्हणजे प्रश्नार्थक 4 वाक्य. त्याच्यापैकी कोणता प्रश्न बरोबर आहे हे ओळखा असं विचारलं जाऊ शकतं. तर प्रश्नार्थक वाक्याची रचनासुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. तर हे सगळे परीक्षेत नेहमी विचारले जाणारे टॉपिक आहेत ग्रामरवरचे. हे जर आपण अगदी मायन्यूटली केले तर नक्कीच यश मिळू शकतं. तर आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये सुरुवात आर्टिकलनं करणार आहोत.